पूर्वरंग पुस्तक पु ल देशपांडे पान क्रमांक 29. आमच्या आशिया बोटीवर माझ्याखेरीज आणखीही एक फारच मोठी आसामी प्रवास करीत होती. बोटीत शिरताना बोट जरा शृंगारल्यासारखी दिसत होती. चौकशी अंती हा शृंगार एका मराठी साहित्यिकासाठी नसून मलायाच्या राजासाठी होता. त्याचं नाव यांग दी पर्तुआन अगाँग. हे नाव पाठ होईपर्यंत मलायाला बोट पोहोचली. फार दिवसात गादीवरचा राजा बघायला गावला नव्हता. भारताचे राजे आता रंग पुसून बाजारात मेथीची जोडी घेताना घासाघीस करणाऱ्या नाटकातल्या राजासारखे हिंडू लागलेले आहेत. त्यामुळे मलायाचा का होईना पण चालू राजा पाहायला मिळणार या आनंदात मी होतो. तसं मी इंग्लंडची राणी आली त्यावेळी टेलिव्हिजनचा कॅमेरा घेऊन तिच्या अनेक सत्कारांच्या वेळी इतका नाचलो होतो की 5-6 दिवसांनंतर तरी ही बाई मला फार काम करता हो तुम्ही असं म्हणेल अशी अपेक्षा होती. पण तसं काही घडलं नाही. एकदा फक्त तिच्या परिवारातील इंग्रज अधिकाऱ्याच्या बुटाचा पाय माझ्या चपलेवर पडला तेव्हा तो मला सॉरी म्हणाला होता. राष्ट्रकुल संघातील इतक्या मोठ्या अधिकाऱ्यानं माझ्याशी बोलण्याचा हा एवढा एकमेव प्रसंग. बोटीवर आणायचे एक जिवंत राजा हातात सापडला होता. त्याची ओळख काढायचा मनसुबा रचित मी माझ्या टुरिस्ट डेकवरून वरच्या फर्स्ट क्लासच्या डेकवर त्याची आणि माझी नजरानजर होते की काय हे पाहत होतो. सोबत राजेसाहेबांचा परिवारही होता. राणीसाहेबही होत्या. बोट चालू लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाहिलं तर आमच्या जेवणाच्या टेबलापलीकडे जरतारी सारोंग गुंडाळलेले 2 मलाय अधिकारी आणि राणीसाहेबांच्या 2 दासींचं टेबल होतं. गरम पॅन्ट, बुशकोट आणि काळी मखमलीची टोपी या वेशावर कमरेवरून त्यांनी भरजारी शालूची लुंगी गुंडाळलेली होती. माणसं हसऱ्या चेहऱ्याची दिसल्यावर मी लगेच हिंदी मलाय भाई भाई वगैरे करायला सुरुवात केली. मी पाहिलेलं हे पहिले मलाई लोक. यापूर्वी मलाई म्हणजे फक्त कुल्फी मलाई किंवा आईस्क्रीम मलाई असाच माझा समज होता. आमच्या पंक्तीतल्या मलाय मंडळींची हस्तीदंती झाल्यावर बातचीत सुरू झाली. प्रथम मी त्यांच्या लुंगीचंच कौतुक करायला सुरुवात केली. जरतारी किंवा डिझाईनवाल्या लुंगीला हे लोक सारोंग म्हणतात. त्या 2 मलाय अधिकाऱ्यांपैकी एकाला थोडंसं इंग्रजी येत होतं. दुसरा फक्त हसत होता. गवयामागे तंबोऱ्यावर सूर धरावा तसा सारखा त्याच्या हसण्याचा सूर यांच्या बोलण्याच्या मागे चालू होता. आमची इंग्रजीमध्ये बातचीत सुरू झाली म्हणजे बात तो करीत होता आणि चीत मी होत होतो. इंग्रजी भाषेनं इतकी असंख्य रूपं धारण केली आहेत की वेश पालटण्यात तरबेज असलेल्या आपल्या देवादिकांनी आपले 2 ते सहस्त्रभुज तिच्यासमोर टेकावेत. पहिल्या दिवशी तर 15-20 मिनटं तो सारोंगधर माझ्याविषयी बोलल्यानंतर हा इंग्रजीचा नक्षा उतरून राहिला आहे हे माझ्या ध्यानात आलं. उद्या जर कोणी पॉंग पॉंग टॉम पॉंग प्लिंग डॉंग डेंग असं वगैरे आवाज करून आपण हल्ली वांगी स्वस्त झाली आहेत का काय हो असं विचारित असल्याचा दावा जर का करायला लागला तर ऐकणाऱ्या मराठी माणसाची काय अवस्था होईल. तशीच माझी काहीशी झाली. बराच वेळ तो तामोमाय तायोमाय बुफू म्हणत वगैरे कुठल्या तरी अनिर्वचनीय आनंदानं हसत होता. शेवटी तायोमा हा ताजमहालचा मलयोच्चार आहे हे कळल्यानंतर त्याच्या उच्चारातली गोम माझ्या लक्षात आली. महानुभावाच्या सकळा सुंदरी वगैरे सांकेतिक लिप्यातले संकेत उघडे झाल्यावर ती भाषा कशी सोपी होऊन जाते तशी ही होऊन गेली. तो महाराजांचा प्रमुख हुजऱ्या होता. शेजारचा दुय्यम हुजऱ्या असावा. मुख्य सारोंगधर खूप हसरा होता. आपल्याकडे हुजऱ्या राजापेक्षाही गंभीर. चीफ हुजऱ्याची आणि माझी दोस्ती जमली. एकदा हुजऱ्याची दोस्ती जमली की मग हुजरांच्याकडे पोचायला असा कितीसा वेळ लागणार होता. तो बोलताना गुदगुल्या सारखा हसत असे. अशी माणसं आपल्या देशातही आढळतात. त्यांना स्वतःच्या शब्दांच्या पोटातून बाहेर पडता गुदगुल्या होतात आणि मग ते सर्व प्रसंगी हसतच बोलत असतात. हा त्यातलाच होता. मलायातल्या सुलतानांनी आता फेडरेशन स्वीकारलं आहे. त्यामुळे आता प्रमुख सुलतान हा सुलतान मंडळातून निवडला जातो. सध्याचे सुलतान साहेब येण्यापूर्वीचे 2 सुलतान पटापट वारले ही गोष्ट सांगताना सारोंगधर खूपच हसत होता. माझ्या पत्नीला त्याचं ते हसणं जरा चमत्कारिकच वाटलं. पण मलायात राजा मेला की लोक हसत असावेत अशा त्यांच्या चालीरीती आपल्याला काय कोणास ठाऊक. म्हणून तिच्या डोळ्यातून उमटलेला प्रश्न मी तिथेच मिटवला आणि सारोंगधराबरोबर मीही हसायला सुरुवात केली. मलाय राजाच्या आकस्मिक मृत्यूबद्दल मी दाखवलेला तो सहास्य आदर पाहून सारोंगधर खूपच खुश झाला असावा. बरोबर 48 तासानंतर कोलंबो आलं. मी वाटेत कुठे रामाचा सेतू दिसतो की काय हे पाहण्यासाठी भल्या पहाटे उठून डेकवर गेलो. पण सेतू रात्रीच गेला असावा. लंकेचं पहिलं दर्शन फारसं काही सुखावह नव्हतं. एक तर सकाळी 6 वाजताच विलक्षण उकडत होतं. नेहमी बोट धक्क्याला लागत नाही, आत उभी राहते आणि लॉन्चमधून जावं लागतं. पण मलायाच्या राजेसाहेबांना सिलोनी सरकारचं आमंत्रण होतं त्यामुळे बोट धक्क्याला लागली. कोलंबोचा धक्का हा भाऊच्या धक्क्याचं मॉडेल पुढे ठेवून बांधलेला असावा. सकाळी डेकवरून पाहतो तो खाली पोलीस
मिलिटरीतले शिपाई, सरकारी अधिकारी यांची तारांबळ. कारण सिलोनमध्ये सगळीकडे सार्वत्रिक संप होता, त्यामुळे तोरणं आणि पताका बांधण्यापासून ते लाल गालिचा पसरण्यापर्यंत सारी कामं शिपाई, लष्कर, सरकारी कारकून, हाफिसर वगैरे मिळूनच करत होते. एकानं एका ठिकाणी कोंड्या मांडल्या की दुसरा तिसरीकडेच उचलून नाही. मग त्यांची पुन्हा चर्चा. तेवढ्यात वाऱ्यानं त्या लाल गालिच्याचा उडता गालिचा झाला. मग 10-12 लोक त्या गालिच्याच्या मागे धावत गेले. तेवढ्यात लांबलचक मोटारीतून कोणीतरी बडासाहेब येई. त्याच्या भोवती 4 लोक अत्यादरपूर्वक उभे राहत सलाम होत मग तो सूचना देई आणि निघून जाई. पुन्हा कोंड्यांची उचल बांगडी. तेवढ्यात दौतीखेरीज काहीच उचलण्याची सवय नसलेल्या कारकुनानं आपलं अंग मोडून काम करीत आहोत हे साहेबांवर ठसवण्यासाठी उगीच एक कुंडी उचलून दुसरीकडे ठेवायचा प्रयत्न केला आणि हातातून ती कुंडी निसटून गालिच्यावर माती पसरली. मग तो गालिचा झटकायचं कार्य सुरू झालं. थोडक्यात म्हणजे लॉरेल आणि हार्डी यांच्या ताब्यात जर एखादा स्वागत समारंभ दिला तर त्यांची जशी काही अवस्था होईल तसंच काहीसं इथे चाललेलं होतं. हा गोंधळ पाहण्यात 2 तास कसे गेले ते कळलं नाही. बरोबर 8 वाजता बँड आला. आता त्या मुक्या गोंधळाला आवाज फुटला. हळूहळू निरनिराळ्या वकिलातील वकील येऊ लागले. त्यांच्या त्या लांबलचक मोटारीच्या निशाणांवरून डेकवरचे आमच्यासारखे बघे त्या देशांची नावं घेऊ लागली. पुढे त्या परराष्ट्रीय वकिलातवाल्यांना रांगेत उभे करायचं काम सुरू झालं. मी सिलोनच्या पंतप्रधान सिरिमाओबाई भंडारनायके कुठे दिसतात का काय हे पाहत होतो. त्या मला कशाला ओळखतील. त्यामुळे आल्या गेल्या कुठल्याही जराशा प्रशस्त बाईला जरा लोक सिरिमाओबाई समजू लागले की त्या नव्हे तो हे सांगायची घाऊक जबाबदारी मी स्वीकारलेली होती. शाळेतल्या पोरांसारखे रांगेत उभे राहिलेले ते राजदूत, त्यांच्या बायका, अन्य प्रतिष्ठित मंडळी त्या उन्हात भाजून निघताना वेळोवेळी येणाऱ्या मोठ्या पाहुण्यांविषयी मनातून जे काही बोलत असतील ते जर प्रकट लिहून काढायचा जर का प्रयत्न झाला तर एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अपशब्दकोश तयार होईल. परंतु वरवर मात्र ही माणसं फार हसत होती, मधूनच घाम टिपत होती. परराष्ट्र खात्यात काम करणाऱ्या मंडळींना एक विशिष्ट हास्य करायलाही शिकवत असावेत असं मला वाटलं. आता एकामागून एक लांबलचक मोटारी यायला लागल्या. अभिवादनांची फैर झडत होती. माफक विनोद चाललेले होते. मंडळी आपण अत्यानंदात असल्याचं एकमेकांना भासवीत होती. पण मला याचे राजेसाहेब काही अजून उतरत नव्हते. बँडवाल्यांची बसलेली गाणी संपली असावीत, कारण आता 30-30 गाणी फिरसे होणे दो असं चाललेलं होतं. राजेसाहेब विशिष्ट मुहूर्तावरच उतरणार असावेत. सिरिमाओबाई काही आल्या नव्हत्या. त्याऐवजी गुणतिलके किंवा जयवर्धने असं कोणतरी आलेलं होतं. मला ही गुणतिलके, भंडारनायके, विजयतुंगे वगैरे सिलोनी नावं ऐकली की इति रेवा खंडे स्कंदपुराणे ही देखील आडनावच असावीत असं वाटायला लागतं. शेवटी एकदम पडगमावर जोराची टिपरी पडली आणि मलायाचे राजेसाहेब, राणीसाहेब, राजकन्या आणि इतर परिवार उतरला. आमचा हुजऱ्या त्या परिवारात होता. हस्तिदंत्य आणि हस्तांदोलनं सुरू झाली. सारा ताफा एकदाचा मार्गस्थ झाला. बोटीवरच्या इतर उतारूंना कोलंबोच्या बंदरात उतरायची परवानगी मिळाली. दुपारी 3 वाजेपर्यंत कोलंबो पाहायला मिळणार होतं. तेवढ्यात जेवढं कोलंबो म्हणून पाहता येईल ते पाहावं म्हणून आम्ही उतरलो. 9-9:30 वाजले असतील, पण ऊन अगदी रणरणत होतं. बोटीतून उतरून बंदराबाहेर आल्यावर मला एकदम गोव्याची आठवण झाली. 30 नारळाची बनं, छोटी छोटी घरं, शहरावर 30 वसाहतवादी छाप, अधूनमधून रायांमधून डोकं वर काढणारे चर्चचे कळस आणि आम्ही टुरिस्ट खात्याची टॅक्सी ठरवून अगदी अमेरिकन थाटात 3 तासात कोलंबो करायला निघालो. बरेचसे मद्रास, त्यात वासाला थोडीशी गोद्या गुदामांच्या बाजूची मुंबई मिसळायची आणि अधूनमधून मुरगाव किंवा वसई अर्नाळ्याचे तुकडे टाकायचे म्हणजे झालं कोलंबो. लोक एकूण मलबारी मद्रासी मंडळींच्या शिणेचे. दाक्षिणात्य लोंगांचा सगळीकडे सुळसुळाट. त्यामुळे श्रीलंकेच्या त्या पहिल्या दर्शनानं मी जरा हुरमिसलो. त्या मध्यम बांध्यांच्या मंडळीत मीच लंकेतल्या राक्षसासारखा जरा धिप्पाड दिसत होतो. सिंहल द्वीपच्या सुंदरी मात्र अगदीच सीतेवर पहारा करण्याच्या लायकीच्या आहेत असं समजायचं काही कारण नाही. शुद्ध कलात्मक हेतूनं 2-3 सुंदरींकडे मी दुसऱ्यांदा देखील पाहिलं. कुठल्याही शहरातलं वस्तुसंग्रहालय पाहायचं नाही असं मी ठरवलेलं आहे, पण आमच्या सिलोनी टॅक्सीवाल्याचा उत्साहच विलक्षण. त्याने कोलंबोतलं प्रत्यंत म्हणजे सुंदर प्रेक्षणीय स्थळ म्हणून गाडी म्युझियमकडे वळवलीच. तिथे अर्थातच अश्मयुगातल्या दगडी हत्यारांपासून जे जे काही असायचं तेच होतं. कुठल्या तरी राजाचं एक रत्नजडित सिंहासन. हे रावणाचं का हो असं विचारून तिथल्या संबंधित अधिकाऱ्याची आम्ही जरा माफक करमणूक केली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी हे मला ठाऊक होतं, परंतु रावणाचं सिंहासन जाळल्याचं ऐकिवात नव्हतं. कोलंबोचा आणि रावणाचा काही संबंध नव्हता अशी महत्त्वाची माहिती मला तिथे मिळाली. त्या म्युझियममधल्या नाही त्या अडगळीनं भरलेल्या कपाटापुढून मी उगीचच हिंडत होतो. म्युझियम ही अतिशय कमालीची वृक्ष गोष्ट आहे. त्या कपाटातल्या काचेआड मांडलेल्या वस्तूत काय बघायचं तेच मला कळत नाही. मुंबईतल्या म्युझियमचा उपयोग मी फक्त ट्रामचं तिकीट काढण्यासाठी केलेला आहे. शाळेत असताना एखादा फक्त म्युझियम पाहिल्याचं स्मरतं. बाकी जगातली सगळी म्युझियम सारखीच अत्यंत कंटाळवाणी.
त्यातल्या त्यात हैदराबादचं सालारजंग म्युझियम मात्र मला अपवाद वाटलं. सुदैवानं तिथे अश्मयुगातले दगड किंवा हॉट वगैरे लोकांचे भाले वगैरे असे काही प्रकार नव्हते. औरंगजेबाचा रत्नजडित खंजीर आहे, टिपू सुलतानाचं चिलखत आहे, ते मी हिंदुस्थानात बऱ्याच ठिकाणी पाहिलेली आहेत. या दोघांनीही म्युझियममध्ये ठेवण्यासाठी डझनभर खंजीर आणि चिलखतं जवळ बाळगली होती काय कोणास ठाऊक. कुठल्याशा महापुरुषाची कवटी देखील अशाच 2 म्युझियममध्ये आहेत असं म्हणतात. कोलंबोतल्या 3 तासांपैकी 1.5 तास निष्कारण या म्युझियमनी खाल्ला आणि 9व्या शतकातली मूर्ती, झुलू लोकांचे भाले, कुठले तरी रंगीबेरंगी भयानक मुखवटे, 11व्या की 12व्या शतकातले एक वल्ल, कुठल्याशा राणीचा हस्तिदंती कंगवा आणि आणखी कोणाची तरी फणी करंड्याची रत्नजडित पेटी, 7व्या शतकात पुरलेल्या कुण्या राजाच्या पाठीचा मणका, अशा कशाचाही आगापिछा नसलेल्या वस्तू पाहत आम्ही त्या वस्तू संग्रहालयातून पाय दुखून घेतले आणि पावलं तुटायच्या घाईला आल्यावर बाहेर पडलो. टॅक्सीवाल्यांनी मग गाडी दुसरीकडेच वळवली. हे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कोलंबोतल्या सार्वजनिक हॉस्पिटलचं कंपाऊंड आहे अशी कल्पना असती तर मी त्याला जरा आवरलं असतं. हॉस्पिटलच्या आवारात शिरण्यापूर्वी कुठे रेसकोर्स दाखव, पंतप्रधान बाईंचा बंगला दाखव, असेंब्लीची इमारत दाखव असले उद्योग त्यांनी चालवलेच होते. चूक त्याची नव्हती. 3 तासात कोलंबो पाहायला निघालेल्या आमच्यासारख्यांची होती. वर 11, 11:30च्या त्या उन्हात आम्ही कोलंबो पाहायला निघालो होतो. तो तरी दुसरं काय दाखवणार. हॉस्पिटलच्या आवारात शिरण्यापूर्वी मुख्य दाराच्या डाव्या बाजूला शवपेटिका विकणाऱ्यांची दुकानं आढळली. शवपेटिका, थडग्यावर लावायच्या मेणबत्त्या, क्रूस, मृतदेहाला घालायचे चक्राकार पुष्पगुच्छ आणि अंतिम क्रियेचं इतर सामान अशा गोष्टींचं आधी दर्शन घेऊनच इस्पितळात पाऊल टाकणाऱ्यांनी सिलोनी लोकांच्या धैर्याचं कौतुक करावं की विनोदबुद्धीचं हेच मला कळेना. हॉस्पिटलच्या आवारात कुठल्याही सार्वजनिक इस्पितळाभोवती असतं तसंच वातावरण होतं. कुणीतरी आजारी माणसाला हाताला धरून नेत आहे, एखादी ॲम्ब्युलन्स जाते आहे वगैरे वगैरे. थोड्या वेळाने मग त्यांनी आम्हाला बुद्ध मंदिरामध्ये नेलं. बुद्ध मंदिराच्या प्रांगणात शिरल्यावर एक चाफ्याचं झाड दिसलं. देवळात एक वेळ मूर्ती नसली तरी चालेल, पण हा चाफा हवा. चाफ्याखेरीज माझ्या मनात देऊळ भरत नाही. त्यातून हा सिलोनी चाफा. इथे सगळी वनश्री म्हणजे चिरयौवनानं मुसमुसलेली. पाऊस भरपूर, जमीन सुपीक, प्रत्येक फूल म्हणजे रंगगंधाचं आव्हान देत फुलल्यासारखं होतं. बुद्धदेवाच्या मंदिरातील स्वच्छता आणि गांभीर्य एकदम डोळ्यामध्ये भरतं. ख्रिस्ती प्रार्थना मंदिरं आणि बुद्ध मंदिरं आपल्या त्या सुंदर आणि गंभीर व्यक्तिमत्वानं नास्तिकालाही नतमस्तक करतात. या उलट आमची देवळं आनंद असतो. मागे मी एकदा गयेला गेलेलो होतो. तिथली ती 3 फूट रुंदीची फल्गू नदी, पिंडावर उड्या घालणाऱ्या कावळ्यांची स्पर्धा करणारे ते पंडे, घाणेरड्या नाल्यात टाकलेलं सातूचं पिंड खेळण्यासाठी धडपडणाऱ्या त्या कुष्ठरोगी भिकाऱ्यांच्या झुंडी, विष्णुपदाचा तो कोंदट गाभारा, त्यात सुटलेली नासक्या अन्नाची घाण, हे पाहून पितरांना स्वर्गात ढकलण्यासाठी आलेले वंशजच सर्गभये कसं होत नाहीत याचं आश्चर्य वाटलं. तिथले सारे चराचर जगात देव नाही देव नाही असंच ओरडत असते. त्या उलट 4 कोस पलीकडली बुद्धगया अतिस्वच्छ आणि अतिशय सुंदर. कोलंबोतल्या बुद्ध मंदिरातील ती प्रचंड बुद्धमूर्ती पाहून मस्तक लवतं. इथे मुंडी दाबायला पुजारी बडवा कोणीच लागत नाही. या बुद्ध मंदिरातील मूर्तीच्या पायाशी मी साल नावाचं एक सुंदर फूल पाहिलं. लाल लाल पाकळ्या, आत पिवळ्या रंगाचं नक्षीकाम आणि कमालीचा मोहक वास. तो वास माझ्या एखाद्या क्षणी नाकाशी अचानक रुंजी घालायला लागतो. ती शांत बुद्धमूर्ती, त्या फुलाचा वास यांची अशी काहीशी विलक्षण सांगड माझ्या मनाशी बसली आहे की त्यानंतर पुढच्या 4 महिन्यात मी अनेक बुद्ध मंदिरं पाहताना तो वास नाकाशी आपोआप येत असे. स्वर आणि गंध यांची सृष्टी काय अजब आहे. कुठल्या क्षणी कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. आजही यमन कल्याणाच्या नुसत्या साध्या सुरावटीनं डोळ्यांपुढे कीर्तन उभं राहतं आणि दुपारच्या वेळी उदबत्तीचा वास आला की देवघरामध्ये आजी माध्यान्ह पूजेला देवापुढे जपमाळ घेऊन बसलेली मला दिसते. कोलंबोच्या बुद्ध मंदिराचाच अधिक प्रभाव पडावा म्हणून की काय कोण जाणे, त्या चतुर टॅक्सीवाल्यानं आम्हाला त्यापूर्वी अत्यंत नीरस आणि कंटाळवाण्या गोष्टी दाखवल्या असाव्यात. टॅक्सीत बसल्यापासून तो माउंट लाविनिया असं काहीतरी करत होता. शेवटी तो जाऊ असं म्हणायला लागला. उन्हामुळे घशाला शोष पडला होता. रस्त्यात पाणी, नारिયેलची दुकानं होती, पण टॅक्सीवाला काही थांबायला तयार नव्हता. इथले आसोले नारळ चांगले मोठे असले तरी शेंद्रीच राहतात. शेवटी त्यानं एका नारियलवाल्याच्या दुकानापाशी टॅक्सी थांबवली आणि हिअर यू विल गेट व्हेरी गुड कोकोनट सर म्हणून सिंहली भाषेत नारळ सोलायला त्याला सांगितलं. सिंहली भाषेत नारळाला काय म्हणतात हो या माझ्या ज्ञानसंपादनात्मक सवालाला कोकनट असं उत्तर मिळालं. सिलोनी नारळाची ही ख्याती मी ऐकलेली होती, पण ती बेचव पाण्याबद्दल असेल अशी माझी कल्पना नव्हती. शेवटी आमच्या कोकणातला नारळच खरा असं मी म्हणून तहान भागून घेतली.
आम्ही माउंट लॅव्हिनियाच्या दिशेला गाडी चालवली. माउंट लॅव्हिनिया ही समुद्रकाठी एका टेकाडावर असलेलं हॉटेल निघालं. अमेरिकन चित्रपटात अब्जाधीश बापाची एकुलती एक मुलगी आणि तिच्याहून गरीब पण सुंदर असा कोट्याधीश नायक यांच्या मिलनाला योग्य असं हे स्थान आहे. इथे निसर्ग टुरिस्ट कचेरीतल्या चित्राबर हुकूम नटून उभा राहिलेला आहे. किनारा रात्र सोडली तर सदैव सूर्यप्रकाशात न्हावून उभा असतो. तिथे येवल्याशा रंगीबेरंगी चिंधीचं शरीराच्या ऊर्ध्वाधर दिशांना गालबोट लावलेल्या तरुणींची आणि मदनस्वरूप तरुणांची अवगाहन लीला चाललेली होती. तो विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळीची बनं, किनाऱ्यानं नागमोडी काढत येणारी झुकझुक गाडी, त्या गौरांग अप्सरा आणि ते यक्ष. बागेतल्या तालवृक्षाखाली रंगीबेरंगी खुर्च्या टेबलं मांडलेली, उष्णता शमनार्थ बियर प्राशन चाललेलं, भर दुपारच्या तळपत्या उन्हाचा आनंद लुटणारी ती युरोपी जवानी. जिथे पाहावी तिथे स्मरलीला कुणी पाण्यात डुंबतायत, कुणी वाळूत लोळता आहेत. एक पठ्ठ्या तर अगदी उमर खय्यामच्या थाटात एका तालवृक्षाखाली एका हातात पुस्तक, दुसऱ्या बाजूला बियरचा ग्लास घेऊन उघडा बंब पालथा पडलेला होता आणि त्याच्या पाठीची उशी करून त्याची प्रेयसी डोळ्याला गॉगल लावून सूर्यस्नान करीत आपल्या कर्पूर गौर कांतीवर तांब्याचा मुलामा चढवीत होती. जिगरच्या भाषेत सांगायचं म्हणजे हे दृश्य नुसतं पाहूनच धुंदी चढली. पिके एक जामे शराबे शौक आंखें खुल गई, देखता हूँ जिस तरफ मैखाना ही मैखाना है. तासाभरापूर्वी पाहिलेली ती प्रसन्न निर्वाणलक्षी बुद्धमूर्ती आणि इथे ही सागर तीरीची साक्षात मोक्षप्राप्ती. शेवटी खरं काय, गौतम बुद्ध की उमर खय्याम? केवळ लेखकाच्याच जातीला शोभेल असा विचार करू लागलो. आम्ही शब्दसृष्टीचे ईश्वर म्हणजे फक्त त्या ओरिजिनल ईश्वरासारखे फक्त साक्षी भगवान. आम्ही फक्त या सुखदुःखाचा जमाखर्च मांडतो. अब्द नुसतेच आमच्या मनी येतं. टॅक्सीवाल्याचा हॉर्न वाजला आणि त्या माउंट लॅव्हिनियाचे मनातल्या मनात लावण्यगिरी असं भाषांतर करून आम्ही तिथून निघालो. शब्दांच्या किंकरानं यापर्यंत आणखी काय करावं. कोलंबो पाहून संपलं होतं. बोटीवरच्या जेवणाला 2च दिवसात कंटाळलेलो होतो, त्यामुळे सिंहली भोजन घ्यावं असा विचार आला. आमच्या तत्पर वाहकानं लगेच गाडी एका मोठ्या हॉटेलापाशी आणली. तिथे शिलोनीज लंच मागवला. माटुंग्याच्या मणीज लंच होममधल्या जेवणात आणि यात लवण मात्र फरक नव्हता. वातावरण पूर्ण इंग्रजी, जेवण सौंधिडियन, तोच भाताचा ढीक, तेच रस्सम, त्यात तरंगणाऱ्या त्या कच्च्या केळ्याच्या फोडी, कडीलिंबाचा पाचोळा आणि एकूण जेवणाचा तोच वास. पण सतत 2 दिवस गवले केल्यानंतर हे जेवण 2 घास जरा अधिकच गेलं आणि त्वरित सुस्ती यायला सुरुवात झाली. मोटर पुन्हा धक्क्याकडे वळाली. जिकडे तिकडे न पाहता थंडगार केबिनमध्ये शिरलो आणि सूर्यास्ताबरोबर जागा झालो. डेकवर येऊन पाहतो तो पुन्हा आपली तमाम ॲम्बेसेडर लोकांची फैर रांग धरून उभी. बँड सकाळचीच गाणी वाजवत होता. दिवसभराच्या तालमीनंतर ती आता बरी बसलेली होती. थोड्याच वेळात मलायाचे महाराज आले, इतर परिवार आला. पुन्हा हस्तांदोलनं, पुन्हा हस्तिदंत्या, पुन्हा बँडवर दोन्ही देशांची राष्ट्रगीतं वाजली आणि बोटीनं भोंगा वाजवून सिंगापूरच्या दिशेला शीड हाकारलं. सिंगापूरला पोचायला एकूण 6 दिवस लागतात, पण एक दिवस अंगावर यायला लागला. बोट वातानुकूलित असो, तिथलं मद्यालय असंख्य परींच्या मद्यांनी भरलेलं असो, नृत्यसंगीत काय वाटेल ते असो, पण समानशिलांचा घोळका नसेल तर सारं बेचव होऊन जातं. तासनतास अनिमिष नेत्रांनी वरच्या आकाशाकडे किंवा सभोवतालच्या पाण्याकडे नजर खेळवून बसणाऱ्या कलावंतांची माझी भूमिका नाही. जवळच्यांच्या किंवा दूरच्यांच्या सुखदुःखांच्या कहाण्यांची सोबत हवी. छोट्या मोठ्या ईर्ष्या, राग, लोभ, द्वेष, प्रेम, भान, अपमान, मान यांच्या साऱ्या कथा रंगल्या तरच पुढच्या पेयाला किंवा खाद्याला चव येते. साध्या हुरड्याची पार्टी रंगते ती हुरड्यामुळे नव्हे, चांदण्या रात्रीतल्या घोळक्यामुळे. एकट्यानं चांदण्या रात्री शेतातला हुरडा खाऊन जरा पाहावा. त्या बोटीवर मी अशीच माणसं शोधित हिंडायला लागलो. बोटीवरच्या एका जोडप्याचं मला फार कौतुक वाटलं. हे जोडपं मधुचंद्रासाठी निघालेलं असावं. पारव्यासारखं हे जोडपं सदैव आपल्यात असे. भोवतालच्या बोटीची त्यांनी अजिबात देखील दखल घेतलेली नव्हती. बोटीवरच्या कुठल्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही. शिष्टाचार म्हणून देखील त्यांनी कोणाला हॅलो केलं नाही. त्यांच्या साऱ्या प्रणयलीला अत्यंत सौम्य होत्या. दोघंही गोरीपान, उंच, पेशावर कडली असावीत. त्यांच्या हालचालीत एक मजेदार नवखेपणा होता. एकमेकांना प्रसन्न करायची तत्परता होती. पहिल्याच दिवशी नाश्त्याच्या वेळी मी त्यांना पाहिलं. चहादाणीतून त्यानं चहा ओतला की ती दूध ओतायची. त्यानं साखर घातली की ती ढवळायची. तेव्हाच लक्षात आलं की ही हळद अजून ओली आहे. त्याचं लक्ष नसलं तर ती त्याच्याकडे टक लावून पाहायची आणि दूर समुद्रात काहीतरी दाखवून तिचं लक्ष त्या दृश्याकडे वेधलं की तो तिच्याकडे पाहत असे. मधुचंद्राचे हे तरंगते चालते बोलतं काव्य पाहणं हा एक विरंगुळा होता. त्यांच्या त्या अलिप्तपणात एक विलक्षण मोहकता होती.
त्यांची ओळख करून घ्यावी असं वाटलं, पण विचार आला की स्वर्गात आहेत बिचारे, का त्यांना जमिनीवर ओढा. त्यांचा प्रेमविवाह नसावा, कारण त्यांच्या जोड हालचालीत पूर्वपरिचयाचा सराईतपणा नव्हता. एखाद्या रमणीय पण एखाद्या नवख्या प्रदेशात शिरणाऱ्या प्रवाशासारखी ती एकमेकांच्या मनामध्ये शिरत होती. सकाळी भरपूर ब्रेकफास्ट, दुपारी हिंदी आणि इटालियन जेवणाची झटापट, मग झोप, पुन्हा रात्री जेवण, क्वचित हौसी हौसी किंवा तंबोला सारखा फॅशनेबल जुगार. बस हाच कार्यक्रम. बोटीवर ते चित्रपट दाखवतात ते फिल्मचे डबे सुद्धा बहुधा समुद्रात फेकून देण्यासाठी कॅप्टनच्या हवाली केलेले असावेत. बोटीवरच्या प्रवाशांच्या रसिकतेचा काय लघुत्तम साधारण विभाज्य धरला जातो कळत नाही. वाईट चित्रपट काढायच्या बाबतीत आम्ही तर हिंदी लोक आघाडीवर आहोत असा मला अभिमान होता. बोटीवर पाहिलेल्या 2-3 हिंदी इंग्रजी चित्रपटांनी तो गळाला. वास्तविक मुंबई हाँगकाँगच्या वाटेवर हिंदी आणि पाकिस्तानी प्रवाशांची भरती असते, पण बोटींवर हिंदी संगीत किंवा हिंदी चित्रपट फारसे दाखवत नाहीत. निदान 2 फिल्मी गाणी ऐकून तरी आमची बेपारी मंडळी खुश झाली असते. पण हिंदी मंडळींना खुश करण्याची जगात कोणालाच इच्छा दिसत नाही. पाश्चात्य संगीत सर्वांना आवडतं असं गृहीतच धरण्यात येतं. कधी रविशंकरची सतार, नाहीतर बिस्मिल्लाची सनई लावली तर काय बिघडेल. ही तर इटालियन बोट. आमच्या एअर इंडिया इंटरनॅशनलच्या यजमानीन बाई देखील पहिलं अभिवादन इंग्रजीतून करतात आणि मग लाजे काजेस्तो हिंदीतून. साहेबाचं भूत मानगटीवरून उतरायला तयार नाही. आमच्या हिंदीपणाची आम्हाला काय एवढी लाज. आमच्या कलांना आम्ही नाही विचारायचं तर कुणी, पण शेवटी गुणही कांचनाचाच आश्रय धरतात. जगभर भिकेची झोळी पसरणाऱ्या देशाची कसली संस्कृती आणि कसले कलागुण. हिंदुस्थानाबाहेर पडल्यावर या आर्थिक दारिद्र्यातून निर्माण झालेल्या मनोदारिद्र्याची विविध रूपं दिसल्यावर पदोपदी मान खाली घालावीशी वाटते. विशेषतः एखाद्या गोऱ्या माणसांच्या कळपात मिसळायला मिळावं म्हणून चाललेली लाचार धडपड पाहिली की उबग येतो. आमच्या बोटीवर एक हिंदू तरुणी होती. तिला तर बिचारीला आपण हिंदी आहोत याची इतकी लाज वाटत होती की नृत्यगृहात ती फक्त गोऱ्या हाताचा विळखा घेऊनच नाचत होती. मला आपली देशी मंडळी तो विदेशी बॉल डान्स करायला लागली की त्यांची कीव येते. त्या नृत्यातील पाश्चात्यांची सहजता साधलेली मंडळी मला क्वचितच आढळतात. त्यातल्या त्यात आपल्याकडील ख्रिस्ती लोक हे नृत्य त्यांच्या जोडीनं करतात, कारण त्यांनी पहिल्यापासून पाश्चात्य रीतिरिवाज अहमहमिकेने स्वीकारलेले आहेत. लहानपणापासून त्यांची पावलं इंग्रजी चालीवर पडली. ओठ वळणानी मिटले उघडले इंग्रजीसारखे. त्यांचं ठीक आहे, पण आमची हिंदू मंडळी आपली पावलं त्या पाल्लावर टाकताना त्या नाचाचा साफ गोविंदा करतात. आमच्या हिंदी स्त्रिया साड्या सावरीत आणि हिंदू पुरुष घाम टिपीत आधुनिकतेच्या छापमुद्रेसाठी करीत असलेली ती तंगडतोड पाहिली की दया यायला लागते. बाकी गुलामीत अनेक वर्ष काढलेल्या लोकांची नीतिमत्ता तरी काय असते पहा. आपल्या देशात तोंडभर बुरखे ओढणाऱ्या बायका पाश्चात्यांपुढे अगदी कंबर कसून नाचायला तयार होतात. शेवटी जेत्यांची नीती, जेत्यांचा धर्म आणि जेत्यांची संस्कृती हीच सर्वश्रेष्ठ हेच खरं, कारण जेता राष्ट्राची जमीनच नव्हे तर आत्माही जिंकतो. आमच्याच काय, पण प्रत्येक युरोपियन बोटीवर छोटंसं चर्च असतं. तिथे पादरी प्रवचनं देतात आणि रात्रभर बोटीच्या मध्यालयात आणि नृत्यगृहातील विलासात दंग असलेली ही पुढारलेल्या देशातली माणसं सकाळी भक्तिगीतांची आचमनं टाकून मोकळी होतात. प्रातःकाले शिवं दुरष्ट्वा निशी पापम विनश्यती. सकाळच्या वेळी जरासा धर्म टोचून घेतला की दिवसभराच्या चैनीच्या गाठी उठायला नको. धन्य तो धर्म आणि धन्य त्यांची ती संस्कृती. बोटीवर पादरी आणि नन्सचे जथेच्या जथे होते. या नन्स दिवसभर हातात उघडं बायबल घेऊन असतात. जेवणाच्या टेबलापुढे आल्या की अंगावर क्रुसाचं चिन्ह करून उभ्या उभ्या प्रार्थना करतात आणि मग अन्नब्रह्माचा समाचार घेतात. जेवण संपलं की पुन्हा तोच विधी. बोटीवरच्या एका पादऱ्याला मी गाठलं. मी असले उद्योग एखाद्या विमा एजंटाच्या चिकाटांनी करतो. हा मिशनरी मात्र त्याच्या ड्रेसमध्ये नसे. साध्या पॅन्ट बुश शर्टात कोटात वावरे. फिलिपिन्समध्ये तो धर्मप्रचार करीत होता. थोडासा त्या कार्याला उबगला होता, कारण आता ही राष्ट्र स्वतंत्र झाल्यामुळे तिथली माणसं विचार करायला लागली आहेत. विचार सुरू झाला की मग कळप गोळा करायला अवघड होतं. नवजागृत आशिया आता मिशनऱ्यांच्या हातून निसटून चालला आहे हे त्याचं दुःख होतं. जुनी झापडं फेकून दिली, आता नवीन झापडं येतील कदाचित, पण धर्मप्रसाराला दिवस कठीण येत चालले आहेत ही त्याची तक्रार होती. त्याला धर्माचे प्रेम खूप होतं असं गृहीत धरलं तरी त्या अस्वस्थतेमागे आपल्या पोटापाण्याच्या धंद्याचे दिवस संपल्याची भीती अधूनमधून त्याच्या बोलण्यातून डोकावत होती. कम्युनिस्टांनी फारच चावटपणा चालवला आहे असं त्याचं मत होतं. चावटपणाचा आणि भोळ्या भाबड्यांना फसवून आपल्या कळपात ओढण्याचा हक्क देखील फक्त स्वतःकडेच असावा असं त्याला इमानानं वाटत होतं. कोलंबो सोडल्याला 2 दिवस झालेले होते. एक दिवस खालच्या डेकवरून लोक वरच्या डेकवर माना उंचावून पाहताना आढळले. मीही मान उंचावली. मला याचे महाराज रिंग टेनिस खेळत होते. माझ्या डोळ्यांपुढे राजा हा सदैव मुकुट घातलेला, अत्यंत अवघडून चालणारा आणि प्रधानजी राज्याची काय खबर आहे असं विचारणारा असा असतो. हा राजा चक्क उड्या मारून टेनिस खेळत होता. खदखदून हसत होता.
ती रिंग मधल्या जाळीत अडकल्यावर एक दोनदा मलाय भाषेत काहीतरी ओरडला देखील. त्यावरून मलाय भाषेत हात्याच्या मारी याला काय म्हणत असावेत याचा मला अंदाज आला. वास्तविक आमची बोट थेट सिंगापूरला जायची, परंतु राजेसाहेब पिनांगला उतरणार असल्यामुळे बोट त्या बंदराच्या बाजूनं वळली. 2 दिवसानंतर दूरचे डोंगर दिसायला लागले. संध्याकाळी 5च्या सुमाराला पिनांग बंदर आलं. मलायाचं हे पहिलं दर्शन. हा देश दिसल्या क्षणीच आहा देश कैसा छान म्हणावंसं वाटलं. हा मलाया म्हणजे नुसता हिरव्या रंगाचा सोहळा आहे. मलाया काय, लंका काय, इंडोनेशिया काय, सारी पाचूची बेटं. या बेटांवर वरुणानं सदैव करुणा केलेली. वनश्री तर एखाद्या उन्मत्त युवतीसारखी डोळ्यांना दुखवीत सुखावणारी. समुद्र घटके घटकेला साड्या बदलणाऱ्या आधुनिक हिंदू तरुणीसारखा. ज्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतात ते मासे मी त्या पाण्यात पाहिले. बाकी पाण्यात असतात म्हणून त्यांना मासे म्हणायचे. जांभळट रंगाचे फुगे फुगवून त्यांना रंगीबेरंगी तंतूचे पिसारे जोडून पाण्यात सोडले तर जसे दिसतील तसे हे मासे दिसतात. अति मोहक आणि अति विखारी. त्यांच्या पिसाऱ्याचा एक तंतू जरी अंगाला लागला तरी अंग भाजून चट्टा पडतो. हे शेकडो फुगे त्या नितळ निळ्या पाण्याच्या फूट 1.5 फूट आतून तरंगत निघालेले होते. पिनांग बंदरात महाराजांच्या स्वागताची सिद्धता झालेली होती. मोठा शामियाना घातलेला होता. त्यात आपापल्या जागा धरून दरबारी मानकरी बसलेले होते. महाराजांनी बंदरात उतरताना मात्र मानापमानातल्या लक्ष्मीधरासारखा पोशाख चढवला. डोक्यावर पगडी. त्या कंगणीदार भरजरी पिळाच्या पगडीचा घाट थोडासा शिंदेशाही होता. सरकार स्वाऱ्या उतरल्या. आमचा मित्र हुजऱ्या स्वारांच्या डोक्यावर छत्र धरून चाललेला होता. लाल गालिच्यावरून महाराज आणि राणीसाहेब एका चबुतऱ्यापाशी गेले. मौलवींनी आशीर्वादाचे मंत्र म्हटले. तिथे फौजेची एक लहानशी तुकडी होती. तिने सरकारांची पाहणी केली. फौजेच्या तुकडीची पाहणी हा एक निव्वळ वेळ घालवायचा आणि प्रमुख पाहुण्याला उगीच हिंडवायचा प्रकार आहे. पाहणारा त्या तुकडीत काय पाहतो कोणास ठाऊक. माणसासारखी माणसं पुतळ्यासारखी निर्विकार उभी करायची आणि प्रमुख पाहुण्यानं ते हाडामासांचे पुतळे पाहत जायचे. महाराजांचं पाहून झाल्यावर बँड वाजला. 1-2 भाषणं केली. बंदरावरचा दरबार बरखास्त झाला. त्यांच्या मोटारी त्यांच्या दिशेला गेल्या. आमची बोट भोंगा वाजवून सिंगापूरच्या दिशेला वळाली. मलायाचे महाराज आपली सदिच्छा यात्रा संपवून सुखरूप परतलेले होते. बंदरावर फल्लांगभर पसरलेल्या त्यांच्या सामानाच्या पेट्या पाहून त्यांची बरीच सदिच्छा गोळा केलेल्या आहेत हे लक्षात आलं. आमचा सदिच्छा दौरा नुकताच सुरू होत होता. आम्ही पेट्या भरण्यासारखं काय गोळा करणार. मला प्रवासाहून परत आल्यावर एका गृहस्थानं विचारलं, काय हाँगकाँग जपानहून काय गोळा केलं. आठवणी, भल्या बुऱ्या आठवणी. या पलीकडे गोळा तरी काय करायचं असतं आणि कशासाठी. आज पिनांग बंदरातील त्या महाराजांच्या समारंभाची आठवण उलगडून बसलो आहे. मी डेकवर उभा होतो. समारंभ संपल्यावर तो हुजऱ्या त्या सामानांच्या पेट्यांपाशी आला. मी टाळी वाजवून त्याचं लक्ष वेधलं. त्यानं सुद्धा मला तिथून हसत हसत वाकून अभिवादन केलं. मला याच्या राजानं माझं स्वागत जरी केलं नाही तरी त्याच्या छत्रधारी हुजऱ्यानं मला मुजरा केला. हे काय कमी आहे. आणि त्याची ही आठवण ती सुद्धा काय कमी आहे. संध्याकाळची वेळ होती. त्या सुंदर पिनांग बंदरातून भोवतालच्या निळ्या डोंगरातून वाट काढीत काढीत संथपणाने बोट निघाली. ते दृश्य डोळ्यात साठवीत मी उभा होतो. कालिदासाच्या शब्दात सांगायचं म्हणजे काहीसा पर्युत्सुकी भवती यत्सुखिनोपी जंतुः अशा अवस्थेत. इतक्यात व्हेरी ब्युटिफुल असं कोणीतरी मला म्हणालं म्हणून मी मागे वळून पाहिलं. आमच्या बोटीवरचा मुख्य स्टुअर्ड माझ्या बाजूला येऊन उभा राहिला होता. त्याची आणि माझी आता बातचीत सुरू झाली. आयुष्याची 43 वर्ष त्यांनी दर्यावर काढलेली. इटलीतल्या एका खेड्यात त्याचे वाडवडिलार्जित घर आहे. तिथे त्याची बायको आहे. मुलं मोठी होऊन उद्योगाला लागलेली होती. अशी सुंदर संध्याकाळ असली की मला घरची आठवण येते. तो सांगायला लागला. त्यानं सारं जग पालथं घातलेलं होतं. त्याचा बाप गवंडी होता. लहान असताना एका घरं बांधणाऱ्या कंत्राटदाराबरोबर अमेरिकेत गेलेला होता. तिथे 10-12 वर्ष राहून तो पुन्हा इटलीत आला. आमच्या स्टुअर्डला अमेरिकेला जायचा योग केव्हा आला तेव्हा बंदराला लागल्याबरोबर तो जिथे त्याचा बाप नोकरीला होता त्या गावी तिथे जाऊन तर ते गाव बघून आला. माझ्या बापाच्या हातची इमारत पाहून आलो. त्या गावात माझ्या बापानं बांधलेल्या 8-10 तरी इमारती आहेत. वास्तविक याचा बाप म्हणजे 10 गवंड्यांपैकी एक असेल. पण अमेरिकेत आपल्या बापाच्या हातची इमारत आहे याचा त्याला अभिमान होता. एकदा मी दिल्लीला बसस्टॉपवर उभा होतो. माझ्या बाजूला असेच बांधकामावरचे मजूर होते. त्यांचा मला संवाद आठवला. समोरच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रचंड इमारतीकडे बोट दाखवून एकजण दुसऱ्याला सांगत होता, सामनेवाला अपना बिल्डिंग आहे अपना. दुसऱ्यानंही त्याला आपल्या किती बिल्डिंग आहेत हे सांगितलं. आमच्या स्टुअर्टची देखील मला अशीच गंमत वाटली.
आपल्या बापाच्या हातून चढलेल्या विटा पाहण्यासाठी त्याला अमेरिकेला जावंसं वाटलं. माणसांच्या भावना कुठे आणि कशा गुंतलेल्या असतात. पिरांगचा तो महाराजांचा स्वागत समारंभ पाहून त्याला हिंदुस्थानचे जुने महाराज आठवले. अलीकडे तुमचा महाराजा पूर्वीसारखा दिसत नाही, गेले कुठे, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. त्यानंतर त्या बिचाऱ्याला संस्थानं, संस्थानिक विलिनीकरण या विषयावर एक व्याख्यान माझ्याकडनं ऐकायला लागलं. आता सिंगापूर केव्हा येतं असं झालेलं होतं. शेवटी ते एकदम आलं. दुपारी 4-4:30च्या सुमाराला पुन्हा एकदा छोट्या छोट्या बेटांना वळसं घालत घालत आमची बोट किनाऱ्याच्या दिशेला निघाली. समुद्रात मैल मैल आत बांधलेल्या बांबूच्या झोपड्या, त्याभोवती बांबूची कुंपणं होती. ही मच्छीमारी केंद्र, त्यांना केलॉंग म्हणतात. चटयांच्या हॅट्स घातलेले चिनी कोळी हात वर करकरून बोटीचं स्वागत करीत होते. सिंगापूर बंदरात बोटीनं नांगर टाकला आणि डेकवरून आम्ही बंदरात सिंगापुरातील आमचे मित्र लाल गालिच्याची गुंडाळी काखेत मारून आलेले आहेत की काय असं शोधायला लागलो. बराच वेळ कुठे काही अपरिचित चेहरे दिसायला लागले, काही परिचित चेहरे मात्र दिसेनात. बहुतेक सिंधी, खोजी आणि चिनी मंडळींचे घोळकेच घोळके उभे होते आणि डेकवर अपेक्षित पाहुणे आढळले की हात रुमाल काढून फडफडावीत होते. आमची दोस्त मंडळी मात्र गायब होती. निघायच्या वेळी लिहिलेलं पत्र पोस्टाच्या पेटीत टाकलं होतं ना, हा प्रश्न तेवढ्यात कानावर वार करून गेला आणि दुरून विद्याधर चेंबूरकरादी आमच्या मित्रांचा घोळकाही दिसला. ए विद्या म्हणून मी हैराण आरोळी ठोकली आणि त्यानंही तितक्या जोरात आलात या असं स्वागत केलं. चेंबूरकर, सोनाळकर वगैरे कर मंडळ दिसल्याबरोबर मन सिंगापूर मलायातून उठून महाराष्ट्रात आलं आणि आमच्या पदस्पर्शानं मलायाची माती पवित्र झाली.